Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो स्नेहल काटकर यांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आधी वंदन करतो. तसेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा वंदन करतो. आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय दळवी सर, तुकाराम जाधव सर, मनोहर भोळे सर आणि आमचे इंग्लिश मीडियमचे निलेश कोंडाळकर सर, ज्यांचं मार्गदर्शन हेच माझ्यासाठी म्हणजे अभ्यासापेक्षा जास्त होतं. की त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी अभ्यासापेक्षा असं जास्त की ते नेहमी माझ्यासोबत असायचे की नाही तू हे करू शकतो. मागच्या वेळीसुद्धा मी राज्यसेवाची प्री दिली, मेन्स दिली आणि मुलाखतसुद्धा दिली, पण माझं सिलेक्शन नव्हतं झालं. कुठे असा विचार केला होता मी की कदाचित आता आपल्याच्यानी नाही होऊ शकत आणि आपण आता घरी गेलं पाहिजे. रात्री म्हणजे मला 11 साडे11 वाजता फोन आला होता सरांचा की तू घरी जाऊ नको, मी असं डिसिजन घेऊ नको, आपण बोलून हे सगळं सॉल्व करू. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला जबरदस्ती थांबायला लावलं. इतकंच नाही, पैशाची अडचण असेल तर मी देतो असं सुद्धा ते म्हणालेत. तेव्हाच मी म्हटलं नाही सर, कदाचित माझ्यासाठी नाही पण यावर्षी मी तुमच्यासाठी परीक्षा देईल आणि पास होऊन दाखवेल. खूप असा वेळ तर नाही घेईल मी तुमचा, कारण उपशिक्षण अधिकारी म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे. इथे उपजिल्हाधिकारी असेल, DYSP असेल, हे असताना ग्रुप एमध्ये सिलेक्शन झालेलं असताना ग्रुप बीचं तेवढं मन लावून लोक ऐकत नाहीत. आणि हेच एक हे आहे की पुढल्या वर्षी याच मंचावर उभं राहून उपजिल्हाधिकारी बनून सविस्तर असं मार्गदर्शन करेल. माझ्या यशात माझे वडील, माझे पालक असतील, माझे नातेवाईक, माझा भाऊ, तसेच आमचे युनिक अकॅडमीचे सर्व सर, निलेश सर, दिनेश सर, चेतन पाटील सर जे नाही आले आहेत आज, आणि मुलाखतीसाठी मार्गदर्शन केलेले शरद पाटील सर, या सगळ्यांचाच माझ्या यशात खूप मोठा मोलाचा सहभाग आहे. पुढल्या वर्षी नक्कीच सविस्तर असं मार्गदर्शन करेल आणि आज माझं मनोगत मी इथेच थांबवेल. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.